हॅलो. म्हणजे भावानो मला लय जणांची कमेंट आता की तू आपल्या मराठी भाषेबद्दल मित्रांनो मला एक म्हणजे तू एक व्हिडिओ का बनवला आहे. तर मित्रांनो मला सांगायचं एवढं ना की भावानो म्हणजे काय व्हिडिओ बनवला मला सांगा. आपली मराठी भाषा मित्रांनो बोलायला जर माणसाला एवढी अशी लाज वाटत असेल तर मी त्याला आता काय बोलणार मला सांगा. आणि मला सांगा तुमचं जर आयुष्य महाराष्ट्रात गेलेलं तर तुम्हाला मराठी भाषा येत का नाही. तुम्हाला कसली लाज आहे. म्हणजे तुम्ही आता मला सांगा तर तुम्ही जर गुजरातमध्ये गेला म्हणजे कुठल्या बाहेरच्या कुठल्या राज्यात गेला तर तुम्हाला तर तिथली भाषा ही आलीच पाहिजे कंपल्सरी. आणि मला सांगा या भया लोकांचं तर आता म्हणजे 1500 ते म्हणजे 1500 ते 2000 किलोमीटरवर येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये. आणि त्यांच्या इथे म्हणजे अर्धा आयुष्य मुंबईमध्ये गेलं तर त्याला मित्रांनो अजून सुद्धा मराठी भाषा येत नाही. म्हणजे बघा आणि मला एवढं सांगायला मित्रांनो की मराठी भाषा आपल्या मित्रांनो एवढी म्हणजे अशी मौल्यवान म्हणा म्हणजे आणि अशी मनाला भाऊ करा मित्रांनो भाषा आहे आपली ती म्हणजे तुम्ही बघासारखे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे क्लास चालले मराठी भाषेचे शिकण्यासाठी म्हणजे सरकार त्यांना टाइम देत नाही. अरे मी त्या बोलतो काय त्यांना टाइम देत आहे. इतक्या वर्ष आले मित्रांनो तुम्ही काय करता मला सांगा. इतक्या वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहताय तुम्हाला तर मराठी भाषा येत नाही मग थोडी तरी बोलायला आली पाहिजे नाही मला सांगा. आता तुमचं आयुष्य तरी तर मला म्हणजे महाराष्ट्रात गेलं असेल आता तुम्हाला मराठी भाषेत नसेल ना तर मी आता म्हणजे शब्द मित्रांनो सांगू शकत नाही. आणि ते असं की आता तुम्ही आता प्रत्येक गोष्ट मित्रांनो आपण तर त्यांना तर म्हणजे सारखं सांगत गेलो हे करा ते करा ते करतात आणि त्यांच्या भागावर शोधले की त्या नाही आता नाही शिका तो क्या हे हो डायरेक्ट महाराज मित्रांनो भाई डायरेक्ट कानपाडात भेटेल सरळ सांगायचं भाई डायरेक्ट कानपाडात हे आले नाही तर जमणार नाही भाई. त्यासाठी आमची भाषा भाई आमचा आदर आहे काय म्हणतो आमचा अभिमान आहे ती भाषा म्हणजे आमची मित्रांनो अभिमान आहे. तर म्हणून मित्रांनो मी जास्त व्हिडिओ बनवतो कारण की मला म्हणजे माझी इच्छा झाली की मित्रांनो आपण मी आपल्या मराठी भाषेवरती मित्रांनो व्हिडिओ बनवा. पण मित्रांनो भाषाला आपली भाषा आपण स्वतः काय काम करायची मला हे समजा ना की आणि ह्यांना मित्रांनो कशासाठी टाइम पाहिजे टाइम कशासाठी पाहिजे मला सांगा. तुम्ही सांगा मला इतक्या वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहताय महाराष्ट्रात सगळं करताय खाताय पिताय राहताय पैसा कमवताय महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि ते पण आपल्या मुंबईमध्ये म्हणजे या मित्रांनो बाहेर लोकांनी मित्रांनो मुंबई पूर्ण जाम करून टाकली भावाला. मी मित्रांनो 4 वर्ष झाली मुंबईत राहतोय तर मित्रांनो म्हणजे मला सांगा 4 वर्ष मित्रांनो मला एवढा असा अनुभव आला ना की प्रत्येक मित्रांनो प्रत्येक तुम्ही कुठं जा प्रत्येक ठिकाणी बाहेर लोक आहेत काय नाही काय तर ते आहे तिथे चालू भावाला तुम्ही बघता. आणि ह्याला मित्रांनो मी तर म्हणतो सरकारनं डायरेक्ट कडक असा निर्णय घेतला डायरेक्ट मग त्याला आता मध्ये बघा तुम्ही गव्हर्नमेंटला सवलत दिली 15 ऑगस्ट पडलेली 15 ऑगस्ट नंतर मित्रांनो आता परत आली 8 दिवस सवलत दिली 10 दिवस सवलत दिली तर मित्रांनो तू डायरेक्ट त्याला सवलत दिलीच नाही डायरेक्ट त्यांचं लायसन्स कॅन्सल करा. आणि सरकारनं जरी ओलासाठी मित्रांनो केलं असेल ना तर मित्रांनो मी त्यांना एवढं सांगेन की भावानो की सरकारला माझी एवढी म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जे करताय ना जे ओला उबरसाठी ते पूर्ण मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रासाठी करा. पूर्ण महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही म्हणजे आलीच पाहिजे सगळ्यांना बोलायला. तुम्ही ट्रेन ड्रायव्हर असो म्हणजे कुठलाही असू दे म्हणजे असं कुठला व्यक्ती नसेल त्याला मित्रांनो मराठी भाषा नाही आली पाहिजे. सगळ्यांना मी तर म्हणतो मराठी भाषा आली पाहिजे मित्रांनो बोलताना. आता तुम्ही बघता आपला माणूस मित्रांनो तुम्ही एखाद्या निवडीकडे गेला असता ना तर आपला माणूस मित्रांनो हिंदी बोलतो म्हणजे बघा. आणि मित्रांनो म्हणजे एवढं बेकार ना की भावनो आपला माणूस हिंदी बोलत असताना म्हणजे आपण स्वतः मराठी बोलतो त्यांना माझे सापू कोण आहे आपल्या माझ्यासाठी कोण आहे. पण मित्र म्हणतो की आपण सर्व मित्रांनो केली पाहिजे मराठी भाषेची काय म्हणतो मला तर मला तुम्ही कळून नक्की सांगा मित्रांनो माझं हे चुकीचं आहे की बरोबर आहे ठीक आहे.